पावसाळ्यामध्ये आपल्याला जे थोड्या दिवसांमध्ये पाणी मिळतं, साधारणतः 10 दिवसापासून तर 30-40 दिवसापर्यंत वेगळ्या भागांमध्ये, ते पाणी साठवून धरणं हे आपल्याला 365 दिवस आपल्या विकासाला स्थायित्व देण्यासाठी आवश्यक आहे. आणि मग त्याच्यासाठी आपण धरणं बांधतो. त्याप्रमाणे आता आपण आपल्या नद्यांमध्ये जे पाण्याची साठवण करण्यासाठी म्हणून बंधारे बांधण्याचा एक चांगला उपक्रम हातात घेतलेला आहे. त्याला आता आपल्याला अधिक वैज्ञानिक आणि शास्त्रीय बळकटी आणायची आहे. योगायोग चांगला असा आहे की आपण महाराष्ट्रामध्ये दरवाजांची धरणांवरच्या निर्मिती करणारे अग्रेसर राज्य आपलं आहे. आपण हे दरवाजे बनवतो, आपण त्यांची रचना करतो आणि आपण त्यांचं व्यवस्थापनही करतो. आता या दरवाजांमध्ये तांत्रिक दृष्टीने सुद्धा आणखीन पुष्कळ आपल्याला उन्नती करता येणं शक्य आहे. पण त्याचा मुख्य फायदा काय की नदीच्याच प्रत्यक्ष पात्रामध्ये आपल्याला साठवण अधिकाधिक वाढवणं आणि पुराच्या वेळेला हे दरवाजे उघडून पूर हा नदीकाठावर जास्त पसरणार नाही अशी व्यवस्था करणं शक्य आहे. मग त्याच्यासाठी जसं या बंधाऱ्यांवर असे दरवाजे बसवणं हे आवश्यक आहे, तसं वर्षभर त्या बंधाऱ्यांच्या पाठीमागच्या पाण्यामध्ये काही ना काही भर पडत राहील याच्यासाठी उगमांच्या जवळ मोठ्या साठवणी असणं आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पंचगंगेचं जे यश आहे आणि तिथे जी बंधाऱ्यांची साखळी आहे त्याचा मुख्य आधार त्या ठिकाणी राधानगरी हे शाहू महाराजांनी त्या काळात दूरदर्शी जे धरण बांधलं त्याच्यातून जे पाणी सोडलं जातं त्याच्यामुळे राधानगरीला कालवे नाहीत, तर राधानगरीचे सगळं जे सिंचन आहे ते ह्या बंधाऱ्यांवरून होत आहे. पण त्याच्यासाठी आता विजेचा खर्च खूप आहे. आता विजेचा खर्च वाढत जाणार आहे. त्यामुळे उपसा योजना या त्या अर्थाने शेती व्यवसायाला आर्थिक दृष्टीने फिकायशीर राहण्याची शक्यता बरीच कमी होणार आहे. त्यामुळे बंधाऱ्यांचा विचार करताना पटकन एखाद्या गावाच्या किंवा एखाद्या शेतकऱ्यांच्या समूहाच्या मनात जे येतं की आता आपल्याला जवळच्या जवळ पाणी मिळेल ते काही उंचीपर्यंत शक्य आहे. त्या किनाऱ्यापासून जास्त उंचीवरचे जे पठारी प्रदेश आहेत साधारणतः 30 मीटरपेक्षा जास्त उंचीचे, त्यांना हे पाणी महाग राहणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जी सिंचनाची व्यवस्था करायला लागणार आहे ती कमी पाणी लागणाऱ्या जी पिकं आहेत, मग त्यात कापूस आहे, त्यात तूर आहे, अशा पिकांना आपल्याला प्राधान्य द्यायला लागणार आहे. आणि बंधाऱ्यांची सांगड हे तिच्या किनारपट्टीवर करायच्या पीक समूह पद्धतीशी घालाव्या लागणार आहे, तर आपल्याला त्याचं पूर्ण यश हे पदरी पडणार आहे. आणखीन एका गोष्टीचा आपल्याला दीर्घकालीन विचार करायचा आहे ह्या बदलांमध्ये, तो म्हणजे आपला मराठवाड्याचा जसा पाण्याच्या तुटीचा भाग आहे त्या तुटीच्या भागाला मदत करण्यासाठी ज्या भागात पाण्याची मुबलकता आहे त्या भागातून आपल्याला पाणी हे वर्षभर त्या ठिकाणी साठवणी करून कालव्यामधून किंवा नळांमधून कितपत आणता येईल. आणि अर्थात जेवढ्या लांबून पाणी येणार तेवढा ते खर्चिक राहणार. त्या खर्चिक पाण्यावर जे आपण इथे उत्पादन करणार त्याला ते परवडलं पाहिजे. त्याच्या दोन्ही बाजूनी विचार करून अशा काय योजना आपल्याला आपल्याच महाराष्ट्रातलं मुबलक पाणी की जे त्या ठिकाणी अतिरिक्त आहे त्यांना त्याची तेवढी गरज नाही ते आपल्याला मिळवता येईल याचं नियोजन आपण सुरू करायला पाहिजे. म्हणजे दर 15-20 वर्षातून असे जे अतीव पाण्याच्या आवर्षणाचे चटके आहेत ते या प्रमाणात आपल्याला सोसावे लागणार नाहीत.